कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असेल लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते. या घराचा सातबारा माझ्या नावावर आहे. आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या अगं तुझं वजन किती वाढले बघितलीस काय? जरा डायटिंग कर, जरा कमी कर खायचं. तेच की आता स्लिम दिसायसाठी पोटाला मारायचं आणि उद्या मेल्यावर एखाद्या पिंपळाच्या झाडावर बसून ह्याला धर त्याला धर, ह्याला पकड त्याला पकड, हे माग ते माग, पिवळा भात माग पांढरा भात माग, मटण माग वडा माग, हे सगळं करत बसण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत खाऊन घेतलेलं बरं ना. तुम्ही ना तुमचीच पाहुणी पाहुणी करत बसा. तुम्हाला तर माझ्या पाहुण्यांची कदरच नाहीये. काय बोललीस? कदर नाही? इथं माझ्या सासूला सोडून तुझ्या सासूला शॉपिंगला घेऊन गेलो. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्याला सोडून तुझ्या सासऱ्याला आयफोन घेऊन दिला आणि म्हणतेस कदर नाही? इथं माझ्या सालीला सोडून तुझ्या ननंदला 20,000 रुपये पाहिजे होते, मी 30,000 रुपये पाठवले परत अडचण नको म्हणून, आणि म्हणतेस तू मला कदर नाही तुझ्या पाहुण्याची. अहो सॉरी सॉरी, चुकलं माझं, सॉरी. आई काय मला तुला एक बोलायचं ग. बोल की मग. रात्री आई पनीरची भाजी खाल्लो होतो ग, माझ्या पोटातच लय दुखलाय. दिवसभर काय बी खातेच वाचा वाचा वाचा, जा लिंबू पाणी प्यायचा. हा पेतो पेतो. जावाई तुम्ही काय करा, 7-8 दिवस तिथं हरभऱ्याच्या रानात जाऊन झोपा. लय डुकर उकरू उकरू खायला लागली तई, सगळा काटा काढायला लागली तई. आणि मला रान डुकरानी मारल्यावर अहो जावाई तुम्ही राखणीला तर जा, तुम्हाला काय करीत नाही तर तिथं जाऊन डुकर. कस काय? अहो जावाई शेम तुम्ही रान डुकरासारखं दिसतात. तुम्ही जर तिथे जाऊन झोपलात ना, त्या डुकराला वाटत ना आपलीच भावकी ही इथं येऊन झोपली, आणि ते डुकर लांब भिवून पळून जाते ना, ते म्हणते ना भावकीच्या कशाला नादी लागायचं. हा आलो आलो आलो. हे बघ मम्मी आल्या, मी स्टँड वरून घेऊन येतो. येताना पनीर आणतो, जरा पुऱ्या कर. श्रीखंड काय आपल्यात आहेच. हा कशाला? रात्रीची डाळ आहे आणि 2 चपात्या पडल्यात, तेच देणार आहे मी. पनीर ते नंतर. हा मम्मी तिथंच थांबा, आलो मी आलो. हा मम्मीला तुमच्या एवढ्या आवाजाव नका बोलवाला. अगं माझी मम्मी नाही, तुझी मम्मी आल्या. नाही नाही नाही, आता हाय तुझी डाळ गरम कर आणि चपात्या हाय त्या गरम कर. अहो ऐका की, जर समजा तुम्हाला कोण 1 करोड रुपये दिलं मला मारायला, तर तुम्ही मला मारणार का? 1 करोड जर माझ्यावर केस नाही झाले की नाही, मी तुला फुगडण मारून टाकीन. गप्पड की थंड बस की, चाललो की शॉपिंगला. प्रत्येक वेळेला बहाणा शोधत असते आपली वंगळी, शहाणपण करत. वाटल्यास 1 करोड मला दे की, मीच जातो तुझ्या जिंदगीतून कायमचा निघून. सारखं किरकिर किरकिर करायचा बहाणा शोधत असते. दादा काय असं कोण आहे? जिब्बींना लायटरचं आणि काडीपिटीचं आग लावतोय. वहिनी? काय म्हणलो? अरे तुमच्या वहिनीला विचारा म्हणलं रे, असले प्रश्न मला विचार जाऊ नका तुम्ही. म्हातारी गो बाई. ते रुसली बिसली जाऊ दे, आधी स्वयंपाक कर, मला भूक लागली. मी करणार नाही, मला कंटाळा आला त्या स्वयंपाकाचा. तुला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, मला संसाराचा कंटाळा आलाय. असं वाटतं हिमालयात जावं. हिमालयात जात आहे, AC 20 वर केला ना तर खेकडा होतो तुमचा. हिमालयात जात आहे. तुझ्याशी बोलण्याचाच काय अर्थ नाही. अहो जावाई आता दिवाळी यायला लागली, तुम्हाला लाडू करायचेत का काजू कतली करायची का काय खायचंय तुम्हाला ते सांगा. ओ मामी 5-50 रुपये मागून घ्या, पण कंजूसपणा काय करू नका गाड्या. सगळं एक एक पार्टी करून टाका, याची ताणच नाही. चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? ए वय काय तुझं? 25. अच्छा 25 वय. हा घरात कोण कोण असतं? आई आणि मी. वा वा, आई कवा नसती? मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत? तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळ यायची. हा लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. आई जर तुला बाबा पाणीपुरी खायला चल म्हणले तर नको म्हण. का ग माय पिल्लू, काय झालं? माझा आणि बाबाचं भांडण झालंय. बर बर ठीक आहे बाळा. अगं चल की पाणीपुरी खायला जाऊ. नाही नाही मी येत नाही, जावा तुमचं तुम्ही. स्वरा तू चल माय पिल्लू पाणीपुरी खायला. हा चला बाबा चला, उशीर व्हायला आपल्याला.